पण या देशामध्ये काँग्रेसने कधी रेशन दिलं नाही आणि मोदीजीच्या सरकारने 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले। भारत माता की। तर हा बीडचा आवाज नाही आहे, अंबेजोगाईचा आवाज हा। तर दोन्ही हात वर करून अंबेजोगाई आहे, बीड आहे, संपूर्ण महाराष्ट्रात बीड आपला फेमस आहे। आवाज असा असला पाहिजे, भारत माता की, वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, हर हर। अमर रहे, अमर रहे। जोरा दोन्ही हात वर करून अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बंधू भगिनींनो, 13 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आपल्या परिवारातल्या सर्वांनी, आपल्या परिवाराच्या सर्व नातेवाईकांनी, आपल्या संपूर्ण समाज बांधवांनी, आपल्या मोबाईलमध्ये जेवढे क्रमांक आहेत त्या सर्वांनी आणि आजूबाजूच्या सर्व 100-200 घरांनी माननीय पंकजाताई यांना महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आणि 13 पक्षाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी 10 मिनिटात या ठिकाणी येत आहे। मी तुम्हाला विनंती करणार आहे, जेव्हा माननीय मोदीजी येतील त्यांचं स्वागत करण्याकरता आपला मोबाईल काढून, आपला टॉर्च चालू करून माननीय मोदीजींचं आपल्याला सर्वांना स्वागत करायचं आहे। मोदीजींचं आपल्याला सर्वांना स्वागत करायचं आहे। मोदीजी आल्यावर सर्वांनी आपला टॉर्च चालू करायचा आणि मोदीजींचं स्वागत डायरेक्ट तुम्ही करायचं। या ठिकाणी बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ज्यांच्यावर अनंत प्रेम होतं असे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या सहवासात आपण आहोत। माननीय प्रमोदजी महाजन या ठिकाणी, त्यांना आपण सर्वांनी या ठिकाणी माननीय प्रमोद महाजन साहेबांचा आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने 13 तारखेची निवडणूक या महाराष्ट्राच्या संघर्ष कन्या म्हणून ज्यांना आपण मानतो, या देशामध्ये एक प्रचंड ताकदवार उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या आपल्या नेत्या माननीय पंकजाताई समोर आहे। बंधू भगिनींनो, खरं तर 55 वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं, 55 वर्ष सरकार चालवलं। काँग्रेसचे प्रधानमंत्री म्हणायचे दिल्लीवरनं 1 रुपया पाठवला। काँग्रेसच्या प्रधानमंत्र्यांनी म्हटलं होतं, राजीव गांधींनी, की दिल्लीवरनं 1 रुपया पाठवला तर अंबेजोगाईला फक्त 15 पैसे पोहोचतात। आपण प्रीतमताईला एक मत दिलं, प्रीतमताई निवडून आल्या, मोदीजी प्रधानमंत्री झाले। मोदीजी असे प्रधानमंत्री झालेत की दिल्लीवरनं 1 रुपयाला तर अंबेजोगाईला 1 रुपया पोहोचतो, अंबेजोगाईला 1 रुपया पोहोचतो। भ्रष्टाचार मुक्त शासन मोदीजींनी केलं। बंधू भगिनींनो, काँग्रेसनी गरिबी हटावचा नारा दिला। कधी इंदिरा गांधींनी गरिबी हटाव म्हटलं, कधी राजीव गांधींनी गरिबी हटाव म्हटलं, कधी सोनिया गांधींनी म्हटलं, आता राहुल गांधी म्हणतात आहे गरिबी हटाव। कधी 10 कलमी कार्यक्रम दिला, कधी 25 कलमी कार्यक्रम दिला।
गरिबाची गरिबी हटली नाही। बंधूंनो, तुम्ही एक मत मोदीजींना दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले। या देशातल्या 25 कोटी लोकांना BPLच्या बाहेर या ठिकाणी गरिबी दूर करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं। काँग्रेसच्या काळामध्ये 55 वर्षामध्ये 36 घोटाळे झाले। या 36 घोटाळ्यामध्ये या अंबेजोगाई, बीड, महाराष्ट्र देशाचे 86 लाख कोटी रुपये गेले। तुमचे आमचे 86 लाख कोटी भ्रष्टाचारामध्ये गेले। पण मोदीजी प्रधानमंत्री झाले, एकही रुपयाचा भ्रष्टाचार। कोणी माईका लाल असेल सांगाव त्यांनी कधी मोदींच्या सरकारमध्ये 1 रुपयाचा भ्रष्टाचार झाला। बंधूंनो, काँग्रेसनी गरीब लोकांना कधी रेशन देतो म्हणून सांगितलं, पण या देशामध्ये काँग्रेसनी कधी रेशन दिलं नाही। मोदीजी आले, आज या देशातल्या 80 कोटी लोकांना रेशनच्या दुकानातनं रेशन देण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी केला। आणि 14 एप्रिल 2024ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी वचननामा दिला। त्या वचननाम्यामध्ये 2029 पर्यंत पुढचे 5 वर्ष बीडला, महाराष्ट्राला, देशाला रेशनच्या दुकानातनं मोफत रेशन देण्याची योजना माननीय मोदीजींनी जाहीर केली। बंधूंनो, मला परवा एका नेत्याने विचारलं, मोदीजीच्या सरकारने या महाराष्ट्राला काय दिलं, मोदीजीच्या सरकारने महाराष्ट्राला काय दिलं? अरे वेळ्यांनो, जरा रेकॉर्ड तपासून बघा। मोदीजींनी या 10 वर्षामध्ये 6,56,00,000 लोकांना मोफत अन्न दिलं। 1,94,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचं 5 लाख रुपयाच्या आरोग्याची विमा दिली। 1,04,00,000 लोकांना माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने आणि देशाच्या सरकारने मोदीजींनी 12,000 रुपयाचं शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी दिला। 1,04,00,000 लोकांना शेतकरी सन्मान निधी, 20,67,000 लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालं। आणि आता तर मोदीजींनी 4 कोटी लोकांना नवीन घरं देण्याची योजना या ठिकाणी जाहीर केली। 70,15,000 लोकांना, आपल्याला आकडे माहीत असले पाहिजे, विकसित भारताकरता माननीय प्रीतमताई या ठिकाणी खासदार होत्या, 10 वर्ष खासदार आहेत। त्यांनी मोदीच्या सरकारमध्ये काम केलं आहे। 70,15,000 घरामध्ये शौचालय बांधण्याचं काम मोदीजी सरकारने या महाराष्ट्रात केलं। 66,44,000 घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी दिलं। या ठिकाणी 1,39,00,000 लोकांना कामगार योजनेचं कार्ड मिळालं। आणि बंधूंनो, मी पंकजाताईचं अभिनंदन करतो। महाराष्ट्रात जेव्हा सरकार होतं, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मी ऊर्जा मंत्री होतो आणि आमच्या फायर ब्रँड नेत्या पंकजाताई ग्रामविकास मंत्री होत्या, पालकमंत्री होत्या। या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काम बीड जिल्ह्यामध्ये करण्याचं काम या राज्याच्या मंत्री म्हणून आमच्या नेत्या पंकजाताईंनी केलं। एकदा पंकजाताई करता जोरात टाळ्या वाजवून आपण खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे। या ठिकाणी 5,716 किलोमीटर, पंकजाताई तुम्ही मंत्री असताना, धनंजयजी तुम्ही मंत्री असताना 5,716 किलोमीटर रस्ते प्रधानमंत्री आवास योजनेत झाले। 47,01,000 लोकांना राष्ट्रीय सामाजिक योजनेचा केंद्र सरकारने लाभ दिला। 12,02,000 लोकांना प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा लाभ मिळाला। 1,34,00,000 लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळाला। आणि बंधूंनो, 31,000 ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला। मी माझा दावा आहे, मागचे 55 वर्ष काँग्रेसचं सरकार, 10 वर्ष मागच्या काळातलं मनमोहन सिंगचं सरकार आणि मोदीच्या सरकारचा विचार केला तर 55 वर्षामध्ये महाराष्ट्राला धनुभाऊ महाराष्ट्राला 55 वर्षामध्ये 1,91,00,000 करोड रुपये मिळाले। मी तुम्हाला आकडा सांगतोय, हा आकडा प्रत्येक बीडकरांनी लिहून घेतला पाहिजे। 1,91,00,000 कोटी रुपये काँग्रेसच्या सरकारने
आणि मोदीजीच्या सरकारने 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले, 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले। बंधूंनो, या ठिकाणी मी एवढंच सांगेल, या पंकजाताईच्या निवडणुकीमध्ये अनेक लोक राजकारण करतात आहे, अनेक लोक सामाजिक राजकारण करतात आहे, पण बंधूंनो, मी 3 लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 24 लोकसभा निवडणुका पूर्ण होतोय, 3 टप्पे पूर्ण झाले, कुठल्याही पद्धतीचा सामाजिक वाद या निवडणुकीमध्ये आला नाही। खऱ्या अर्थाने खोटा गैरसमज निर्माण करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतो आहे आणि कुणाच्याही समाजाला बदनाम करण्याचं काम करतात आहे। बंधूंनो, सर्व समाजाने भरभरून महायुतीला मतदान केलं आहे। या ठिकाणी रामदास आठवलेजी आहे, या ठिकाणी सर्व आमचे नेते आहेत। बंधूंनो, एकनाथ शिंदे सारखा एक मर्द मराठा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये आहे आणि माननीय एकनाथ शिंदेजी च्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रात अजितदादा देवेंद्रजी सारे काम करताय। धनुभाऊ सारखा एक चांगला मंत्री या महाराष्ट्रामध्ये आहे। व्यासपीठावरचे नेते आमचे आमदार नमिता असेल, सूरजभाऊ धस असेल, माननीय प्रकाश सोळंकेजी असतील, माननीय लक्ष्मण पवारजी असतील, भीमरावजी असतील, मी सर्वांचं नाव घेऊ शकणार नाही, पण मला अभिमान आहे या बीडच्या विकासाकरता, बीडच्या विकासाचे नवरत्न या ठिकाणी बसलेले आहेत। या बीडच्या विकासामध्ये माननीय मोदीजीच्या नेतृत्वात आज पंकजाताईचा विजय होणार आहे। आज बघा, विचार करा, 13 तारखेला मतदान होईल, 4 तारखेला निकाल लागेल आणि 4 तारखेच्या निकालामध्ये बीडच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मतं पंकजाताईला मिळल्याशिवाय राहणार नाही। बीडचा इतिहास हा संपूर्ण तुटल्याशिवाय राहणार नाही आणि मला विश्वास आहे मोदीजीच्या सरकारमध्ये जेव्हा पंकजाताई संसदेमध्ये उभ्या राहतील, तुम्हाला गर्व वाटेल की 13 तारखेला दिलेलं माझं मत हे बीडच्या विकासाकरता होतं, हे मराठवाड्याच्या विकासाकरता होतं। बीड माननीय पंकजाताईला दिलेलं मत महाराष्ट्राच्या विकासाकरता होतं। मला विश्वास आहे पंकजाताई जेव्हा लोकसभेमध्ये उठून उभ्या राहतील तेव्हा या देशातलं असं कुठलंही आमचं नेतृत्व नाही की पंकजाताई गेल्यावर त्यांना विकासाकरता कोणी नाही म्हणणार नाही। पंकजाताईंनी आपली पद देशाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजाताईंनी देशाच्या सर्व नेतृत्वाला त्या ठिकाणी आपले संबंध जपले आणि या संबंधातनं आणि स्वर्गीय गोपीनाथजीचा वारसा माननीय प्रमोद महाजनजींचा आशीर्वाद या सर्वातनं पंकजाताई महाराष्ट्राचं या बीडचं नेतृत्व म्हणून प्रचंड ताकद विकासाला देतील आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो 13 तारखेला बंधूंनो, विकासाची लक्ष्मी कशावर येतं? मी तुम्हाला विचारतोय, विकासाची लक्ष्मी कशावर येतं? जर जोरात सांगा, विकासाची लक्ष्मी कशावर येणार आहे? 13 तारखेला एवढे कमळ दाबा, 4 तारखेला एवढे कमळ निघतील की पुढचे 5 वर्ष या बीड लोकसभेची, या मराठवाड्याची विकासाची लक्ष्मी कमळावर आल्याशिवाय राहणार नाही। आमच्या महायुतीच्या नेतृत्वामधून या ठिकाणी पंकजाताई प्रचंड विकास करतील। मला विश्वास आहे पंकजाताईचं नेतृत्व या महाराष्ट्राला नवी दिशा देईल, या बीडला नवी दिशा देईल। माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचं स्वप्न पंकजाताई पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, एवढाच अभिवचन आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा पंकजाताई या ठिकाणी आपण प्रचंड ताकदीने पुढे जावं, आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।